रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींचा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी हा अर्थात नक्कीच साधासुद्धा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला दिलेले रक्षेचे वचन हे खूप महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये हा सण येतो. हिंदूच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची दायित्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा बहिणींच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कायम आहे. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते. भावाला ओळखते. भावाच्या सुखी निरोगी आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्त्व दिले जाते. या दिवशी बहीण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते व भाऊही आपल्या प्रिय बहिणीला भेटवस्तू देतो. या सणामागे अशी ही कथा आहे की महाभारतात कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले. द्रौपदीनेही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाडून तो जखमेवर बांधला. आजच्या युगात रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ बहीण यांच्यापुरता मर्यादित न ठेवता निसर्गाची पूजा, गुरूंची पूजा, आई वडिलांची पूजा करून हा सण साजरा करावा. रक्षाबंधन हा सण शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. सर्वांचे मन आनंदाने भरून जाते. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहीण बाजारात जाऊन आपल्या प्रकारच्या राख्या भावांसाठी खरेदी करतात. भाऊ सुद्धा बहिणींसाठी काहीतरी उपहार विकत आणतात. रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकून ठेवण्याचा सण आहे. खरं तर रक्षाबंधन या शब्दाचा खूप चांगला अर्थ आहे. रक्षा म्हणजे संरक्षण व बंधन म्हणजे बांधणे, म्हणजेच बहिणीने भावाला आपले रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन होय. भाऊ देखील बहिणीला तिच्या अडचणीच्या वेळी मदत करून ते बंधन पाळतो. आजच्या आधुनिक काळात बहीण जर लांब राहत असेल तर ती भावाला पोस्टाने राखी पाठवते किंवा मोबाईलवर राखीचा संदेश पाठवते. रक्षाबंधन या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही संबोधले जाते. बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाच्या आणि डिझाईनच्या राख्या मिळतात. राखीचा सण चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ सोबत केला जास्त सण खूप आनंददायी सण आहे. प्रत्येक बहीण आपल्या सासरहून आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी येते. सगळ्या गावातील मुली त्या दिवशी ज्या त्या आपल्या भावासाठी राखी बांधण्यासाठी येत असतात. या सणाला तो आनंद वेगळाच असतो. असा हा रक्षाबंधन सण आहे. आपणास स्टोरी आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.